बरेचसेच मान्यवर आपण या व्यासपीठावर पाहतोय। 3 दिवसीय स्पर्धा आपण पाहतो, शुक्रवार शनिवार आणि उद्या मात्र रविवार संडे अंतिम दिवस असेल। मात्र या स्पर्धेमध्ये कुठली कमी दिली नाही, दाखवली नाही आहे। आणि बघा जसा क्रिकेटचा रणसंग्राम या अंगणामध्ये सुरू आहे, तर या ठिकाणी संदीपदादा पाटील यांनी सांगितलं का जिल्हास्तरीय याच मैदानी 50,000ची कबड्डीची स्पर्धा म्हणजे मैदान वेगळा असेल कदाचित, मात्र त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षी 50,000ची आंतरराष्ट्रीय आपण पाहिली असेल या ठिकाणी राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा संदीपदादा पाटील यांनी घोषणा केली आहे। नक्कीच त्यांचं देखील आपण आभार व्यक्त करूया। आणि त्याचबरोबर फेब्रुवारीच्या पहिल्याच हप्त्यामध्ये ह्याच मैदानावरती आपण पाहतो एक स्मृती ट्रॉफी या ठिकाणी आपण पाहतो भाई रजनीकांत माळी आणि कस्तुभ शेठ माळी यांची मानाची सन्मानाची नाईटची स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे। तमाम क्रीडा प्रेमींचं आम्ही पुन्हा एकदा आमदार ट्रॉफीमध्ये स्वागत करत आहोत। न्यू स्टार चावणे व ग्रामस्थ मंडळ चावणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेली आमदार ट्रॉफी आजचा हा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील अंतिम सामना। मनीष तात्रे पहिल्या चेंडू जागावून केल्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षण, चेंडूच्या खाली बघा मनीष तात्रे मात्र या ठिकाणी रोष आपला दाखवतोय आणि का दाखवू नये। मॅच तेवढीच आपण पाहिली असेल 80-30ची आहे। एका बाजूला आपण पाहिले असेल प्रिन्स 11 एकता मोपाडावाडी त्यांच्या विरोधात खेळतोय तो न्यू गोल्डन पोसरी। पाहुण्यांचं आगमन या ठिकाणी व्यासपीठावर होतं। बरेचसे मान्यवर सकाळपासून जसं मी या ठिकाणी या स्टेजवरती आलोय ज्यावेळेस मात्र स्टेज असं कधीच खाली दिसला नाही, एवढे मान्यवर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। मैदानाच्या आतमध्ये मात्र चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते। मनीष तात्री पहिल्या चेंडूत कदाचित विकेट मिळवू शकले असती। हा सुंदर चेंडू, वेगवान प्रतिचा चेंडू, गुडले स्पॉटवरून चेंडू थोडासा बाउन्स केला आणि चेंडू जातो एसटी रक्षकाच्या हातामध्ये। डॉट चेंडू झाली समाप्ती। धाव संख्येत कुठला बदल नाही आहे। शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जिथे धाव फलकावरती मोपाडावाडी संघ फलंदाजी करतोय। बिनबाद 1 अशी सावध संत सुरुवात आता सुरू झाली आहे त्या मैदानावरती। मनीष तात्रे काशप विलेज एंडच्या बाजूने लेफ्ट आर्म हा गोलंदाज, जादुई फिरकी गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय। हाताला बरीचशी दुखापत आहे आणि सर्वस्व आपण क्रिकेटला सर्वस्वी क्रिकेटसाठी देणार आपण पाहिलं एकमेव खेळाडू असेल ते मनीष तात्रे। कुठला इगो नाही आहे, त्याचा नॅचरल खेळ आम्ही नेहमीच मैदानाच्या आतमध्ये पाहिलंय। आणि आता सिंगल डबलला या ठिकाणी आपण पाहिलं असं प्राधान्य दिलं जातोय। मोपाडावाडी संघाने आता ओळखलंय की मनीष तात्रे षटकामध्ये कुठलं आक्रमण करायचं नाहीये। सिंगल डबलच्या बरोबर 2 धावा लागले त्या धाव फलकावरती। स्ट्रायकर यावरती फलंदाज आपण पाहतोय प्रशांत हा फलंदाज उजव्या हाताचा। मनीष चांगली गोलंदाजी करतो, बॅक टू द बॉलर, फॉलो थ्रो मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण करतोय। डॉट चेंडू झाली समाप्ती। भलोली संघाच्या विरोधात खेळत असताना आपण पाहिलं असताना निम्मा संघ गारज झाला होता। एकटा अखिल त्या ठिकाणी लढला। अखिलने मात्र चौफेक गोलंदाजी केली आणि फलंदाजीच्या जोरावरती तो सामना आपल्या संघाला जिंकून दिला होता। उगाच त्याला 360 ही पदवी दिली नाहीये आणि चांगली कामगिरी केली आहे। मनीष तात्रे चांगली गोलंदाजी करतोय। हा सुंदर चेंडू, कदाचित या चेंडूवरती विकेटची संधी निर्माण होऊ शकेल, मात्र हे काय घडतं मैदानाच्या आतमध्ये। क्रिकेटमध्ये नेहमीच आपण महागुरु पाहत असतो, सोपे झोल सोडले जातात ना अवघड झेड टिपले जातात। हा क्रिकेटचा दस्तूर आहे आणि मनीषला कदाचित या ठिकाणी 2 विकेट प्राप्त होऊ शकले असत्या, मात्र नेहमीच आपण म्हणत असतो क्रिकेट हा सांघिक खेळ आहे। मान्यवरांचं स्वागत या ठिकाणी आम्ही करणार आहोत। या ठिकाणी आपण पाहतो आमचे हेमंत साहेब, संदीप या साहेबांना आपण विनंती करूया संदीप दादा की आपण हेमंत सरांचा सन्मान आपण आपल्या सोबे हस्ते करावं। विनदीप कंपनीचे खऱ्या मॅनेजर आहेत आमचे हेमंत पाटील साहेब, यांना आमची विनंती असेल की साहेब आमच्या या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। जमीन लगत हा कार्पेट लेवलचा फटका सिंगल या चेंडूवरती आलेला आहे। आपण पाहतोय मयूर पाटील त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण करतात। मनपंच वासुदेव कोंडिलकर सर इशारा करतायत की या चेंडू आपण पाहिलं षटक संपलेला आहे। या चेंडूवरती आलेली 1 धाव आणि धाव फलकावरती आतापर्यंत मोपाडवाडी संघाच्या धाव फलकावरती लागले त्या फक्त आणि फक्त 4 धावा। 5 ओव्हरची मॅच आहे, म्हणजे तुमच्याकडे 30 चेंडूचा सत्र आहे
अशा वेळेस मात्र वाट पाहावी लागेल तुम्हाला एखाद्या खराब षटकाची। आणि मोपाळवाडी संघाने बघा काय त्या ठिकाणी रणनीती आखली आहे। विकास शिंदे यांचा देखील आम्ही सन्मान या ठिकाणी करणार आहोत। विकास दादा आपणास विनंती आहे की आमच्या सन्मानाचा आपण स्वीकार करावा। परशुराम पाटील नाना विनंती करूया की आपण उर्फ नाना सर्वांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करत आहोत। ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व युवा सगळ्यांना एकत्र घेऊन संदीप दादा मात्र या ठिकाणी एक चांगला ते आपण पाहिलं असेल पाऊल टाकत आहे। वारकरी सम्राटची मंडळी आणि आपल्या या परिसरात खरं तर वारकरी संप्रदायाचा खूप मोठा वारसा आहे आणि या वारकरी संप्रदायाची मंडळी आपण पाहतो त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतो। पुंडली कवरते हरिदेव श्री विठ्ठल ज्ञानेश्वर महाराज की जय। महाराजांचा सन्मान आम्ही या ठिकाणी करतो। असे बरेचसे मान्यवर या ठिकाणी असतील सर्वांचं आपण स्वागत या ठिकाणी करणार आहोत। जिल्हा परिषद सदस्य आपण पाहिले असत ज्ञानेश्वर घरत साहेब देखील या स्पर्धेला सदिच्छा भेट देऊन गेलेले आहेत। त्याचबरोबर आपण पाहिले असेल आमदार साहेबांचे साहेब पियक या ठिकाणी आपण पाहिले प्रवीण कालबागे साहेब देखील आत्ताच आपण या ठिकाणी पाहिले असेल या स्पर्धेला भेट देऊन गेलेले आहेत। या वेळेस नटराज साईला फटका खेळण्याचा प्रयत्न एसट्यांचा वेध घेऊन आला हा चेंडू आणि या चेंडूवरती आलेली विकेट। ठोक डीजे तात्रेवरती केलेला हल्ला। नक्कीच उरणकरांना आणि या सर्व जनतेला आमदार हवा तो फक्त आणि फक्त महेश बालदी। चांगलं कार्य आपण त्यांचं पाहिलंय आणि दुसऱ्या टर्न मध्ये देखील त्यांना आमदार होण्याची संधी सर्व मतदार बंधू भगिनीनं चांगला असा मताधिक्य दिलं आणि पुन्हा एकदा आपण पाहतो उरण 190 उरण मतदारसंघाचे कार्यसम्राट आदरणीय महेश शेठ बालदी पुन्हा एकदा आपण पाहिलं असेल या ठिकाणी काम करण्याची संधी या जनतेने दिली आहे। त्यांचं देखील आपण स्वागत करूया आणि त्यांच्याच नावाचे आपण पाहतो न्यू स्टार चावणे क्रिकेट संघ आयोजित आणि चावणे ग्रामस्थ यांच्या माध्यमातून आमदार ट्रॉफीचा एक दिमागदार आगलं वेगळं आपण पाहतोय सामन्याचं आयोजन केलेलं आहे। संदीप दादा पाटील असते आमचे स्वप्नील दादा पाटील आणि सर्व ग्रामस्थ या स्पर्धेसाठी एकवटलेत आणि घर बसल्या प्रेक्षकापर्यंत आपण पाहतो ही स्पर्धा थेट लाईव्ह प्रक्षेपण समर्थ लाईव्ह यांच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केलं जातोय। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा मात्र विसरू नका। बेल आयकॉन दाबा, नक्कीच तुम्हाला सगळ्या नोटिफिकेशन त्यांचे अपडेट तुम्हाला पाहायला मिळतील आणि यूट्यूबवर तर देखील आहेत त्यांचे तर आपण पाहिलं असेल यूट्यूबवरती गेल्यास बऱ्याचशाच क्लिप तुम्हाला व्हिडिओज रोशन म्हात्रे यांच्या तुम्हाला पाहायला मिळतील। त्यांना देखील आपण धन्यवाद देऊया। धावफलकावरती 17 धावा, 17 धावसंख्या लागले धावफलकावरती। विकेट आतापर्यंत गमावलेत प्रिन्स 11 एकता मोपाडा संघाने 3। थोडीशी दयनीय अवस्था। पाणी वासुदेव कोंडिलकर आज दिवसभर पंचांच्या भूमिकेमध्ये आहेत आणि आपले स्कोरलेग पंच आपण पाहतोय सावंत कदम त्यांनी देखील चांगली साथ दिली आहे। पाणी पाहिजे आयोजक जरा या ठिकाणी स्वयंसेवक प्लीज जरा मैदानाकडे लक्ष द्या। पाण्याची मागणी होती प्लीज जरा पाणी घेऊन जा। ही मॅच मात्र आपण पाहतोय 5 वर्षी खेळवली जाती है। बबलू परदेशी 40+ आपण पाहतो आमचे चौकचे एक जादुई फिरकी जे गोलंदाज आहेत ते सामन्याचा आनंद घेतात। दुर्वांकूर त्याचबरोबर आपण पाहतो आमचे यशच केलकर कंपनीचे मॅनेजर परेश पटेल आणि त्यांच्या सावतीत आपण पाहिलं असं त्या स्क्वॉडमध्ये आमचे रायगड समालोचक असोसिएशन सल्लागार महागुरु ही पदवी प्रवीण दुगाडे त्यांना दिली आहे
ते संतोषजी चौधरी, त्यांचंही स्वागत. चांगली अशी स्पर्धा आपण पाहतो आयोजित केली आहे आमदार ट्रॉफी, आणि आमदार ट्रॉफीतला आजचा दुसरा दिवस, उद्या अंतिम दिवस असेल आणि थोड्याच वेळामध्ये कार्यसम्राट महेश शेठ बाले साहेबांचं थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी आगमन होणार आहे. भाई रजनीकांत माळी सुद्धा सकाळपासून या सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांचंही स्वागत. आणि त्यांची एक मोठी नाईट स्पर्धा फेब्रुवारीच्या महिन्यामध्ये आपण पहिली इनामी राशी असेल 1.5 लाख रुपये ह्याच मैदानावरती असेल. सर्व प्रेक्षकांना एक मोठी पर्वणी नाईट स्पर्धेची आपल्या भेटीला येणार आहे. मागच्या वर्षी आपण पाहिलं असेल ती स्पर्धा झाली नाही, काही घरामध्ये त्यांच्या आपण पाहिलं असं सुखद दुःखद घटना आल्या, त्याच्यामुळे ती स्पर्धा झाली नाही आहे. आणि भाई रजनीकांत माळी यांचा विचार आपण करायचा झाला तर ज्यावेळेस लॉकडाऊनमध्ये कुठेही नाईट स्पर्धा झाली नव्हती, या परिसरामध्ये पण पाहिलं असेल कर्जत कोपिली असेल, त्याचबरोबर आपण चौक परिसर असेल, रसायनी परिसर असेल किंवा आज सावना परिसर असेल, मात्र लॉकडाऊनमध्ये सुद्धा भाई रजनीकांत माळी आणि कौस्तुभ शेठ यांची नाईट स्पर्धा आपण होताना पाहिली आहे. आणि त्यांचाच हा मैदान आपल्यासाठी उपलब्ध करून दिला आहे, त्यांचं देखील आपण मनापासून धन्यवाद व्यक्त करूया. मात्र गोलंदाज आलाय प्रणय भोईर. भावेश 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 वरती केलेला आक्रमण, आसमान दाखवलं चेंडूवरती. पंचवीस धावा या धावफलकावरती. शांत क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आज आपण पाहिलं सर, आज दिवस छोटा असणार आहे, रात्र मोठी असेल आजच्या दिवसाची. सूर्य अस्ताकडे घेत आलेला आहे. आत्माराम पाटील त्यांना सुद्धा आपण धन्यवाद दिले पाहिजे, सकाळपासून या सामन्याचा आनंद घेता. मात्र या चेंडूवरती केलेलं आक्रमण, प्रयत्न प्रयत्न आणि प्रयत्न शेवटपर्यंत, अखिल भोईरचा प्रयत्न शेवटपर्यंत राहिला आणि फलंदाज मात्र या ठिकाणी बाद होतोय प्रशांत. कुणाल काहीतरी आता या ठिकाणी टेक्निकल देतोय, मला असं वाटतं शुभमसाठी. कुणाल देखील एक जबरदस्त गोलंदाज आपण जांभोली संघाचा पाहतोय. आता कान मंत्र देण्याची वेळ आली आहे. पंचवीस धावा धाव फलकावरती. न्यू बॅट्समन सोमनाथ, सोमनाथ मैदानाच्या आतमध्ये आलेला आहे. हा खोलवर टप्प्याचा चेंडू, पंचाने बरोबर या चेंडूला पकडलाय आणि एलबीडब्ल्यूचा हा शिकार होतो फलंदाज. आणि आता विकेट वरती विकेट या ठिकाणी बाद होत आहेत. तमाम क्रीडाप्रेमींचा आम्ही पुन्हा एकदा या आमदार ट्रॉफीमध्ये स्वागत करत आहोत. सुंदर चेंडू, एक जबरदस्त गोलंदाजी जी आपण आक्रमकता आतापर्यंत सादर केली आहे.
4 षटकं संपले. आता शेवटचा स्लॉकवरचा एक षटक. आता संतोष बुवा सुद्धा दोरे आलेत मला असं वाटतंय. अतिशय क्रिकेट आणि संतोष चौधरी म्हटलं तर क्रिकेटचे बरेच मोठे त्यांची नाल जोडलेली आहे. त्यांचं समालोचन असू द्या नसू द्या, कुठेही स्पर्धा असू द्या, आणि ते जास्तीत जास्त सपोर्ट पोसरीला किंवा आपण पाहतो शुभम नाईक जो मोपाडावाडी संघ आहे त्या संघाला ते सपोर्ट करत असतात. राठोड राठोड राठोडच ना. तोही एन्जॉय करतोय. आणि आमचे केलकर कंपनीचे मॅनेजर परेश पटेल, बबलू परदेशी, दुर्वांकूर तेही सपोर्ट करतात. त्यांचंही स्वागत. प्रणय हा चेंडू हा वेमध्ये आहे. विकेटची संधी. मात्र हे मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय, 5 षटकं असं वाटत होतं की एक चांगला खेळ पाहायला मिळेल मोपाडवाडी संघाचा. विकेट आली या चेंडूवरती. हा सुरेख चेंडू 11 धावांनी केल्याचा प्रयत्न. आता मॅच मध्ये मजा वाटत नाही, कारण का तुम्हाला एक मोठा टार्गेट जर सेट करायचा असेल ना तर हाणामानी होणं गरजेचं आहे. कारण का पोसरी संघानं पहिल्या मॅच मध्ये आपण जर पाहिलं असेल ना तर चांगली कामगिरी केली होती. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा धावा डिफेन्स केल्या. त्याच्यानंतर दुसऱ्या मॅच मध्ये सुद्धा आपण पाहिलं असेल धावांचा पाठलाग करून त्या सामन्यावरती शिक्कामोर्तब केला होता बरोली संघाच्या बरोबर. आणि ह्या मॅच मध्ये खऱ्या अर्थाने एक मोठा टार्गेट बनवायला हवं होतं. आता तसं न घडता विकेट होते. आता विकेट गाडी चलबिचल या स्टेजवरती सुरू होईल. आणि सकाळीच आपण पाहिलं तर संदीप भाऊन मात्र या रोडवरती पूर्ण असं आपण पाहिलं असं रोलिंग केली, पाण्याचा सुद्धा शिडकाव केला. आणि जसं आपण असं धूळ वगैरे जी होती तो रस्ता मात्र एकदम साफसुथरा करून ठेवला आहे. मात्र या आमदारी त्याच तोडामोडाचे घरात आपण पाहिलं असेल 190 उरण मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार आपण पाहतोय महेशजी बालदी साहेब. विकास कामांची गंगा खऱ्या तर त्यांच्या माध्यमातून बऱ्याच विकास कामा या ठिकाणी मार्गी लागलेली आहेत. हा सुरेख चेंडू मोठा फटका केल्याचा प्रयत्न, गलीमध्ये चेंडू जातोय. धाव संख्येचा कुठला प्रयत्न होत नाहीये. गोलंदाज खऱ्या तर आता पात्र आपण पाहिलं असेल दिलीप सर सुरुवातीच्या पहिल्या षटकामध्ये बऱ्याचशा मिस्टेक केल्या, बऱ्याचशा चुका झाल्या. मनीषच्या षटकामध्ये 2 झेल सोडले. नंतर मात्र आता कुठल्या चुका करत नाहीयेत, कारण की त्यांनी ओळखलंय की आता ज्या वेळेस शुभम नाईक ज्या वेळेस मैदानाच्या बाहेर गेले ना त्यावेळेस मात्र धाव संख्या पूर्णपणे रोखली आहे. 2 सामन्यामध्ये शुभम नाईकने काय अप्रतिम कामगिरी केली. पहिल्या षटकामध्ये पहिल्या सामन्यामध्ये आपण पाहिलं असेल 1 धावेसाठी त्याचा अर्धशतक उकलेला होता. दुसऱ्या सामन्यामध्ये 34 धावा केल्या. पहिल्या सामन्यामध्ये 49 धावा. सन्माननीय पाहुणे आमचे आपण पाहतोय हेमंत पाटील साहेब, त्यांच्या माध्यमातून या मंडळासाठी तब्बल 3000चा आर्थिक मदत सरळ हाताने त्यांच्या माध्यमातून देण्यात आले. ते आपण पाहतोय हेमंत पाटील साहेब, आपण आलात. एक या व्यासपीठावरती खऱ्या अर्थाने एक वेगळाच रंग तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ते हेमंत पाटील साहेब या ठिकाणी आमच्या आता या ठिकाणी प्रस्थान करत असताना आणि त्यांच्याबरोबर असं त्यांचे सहकारी मित्र परिवार येऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवली आहे. स्टेजवरती सर्व मान्यवर मोठ्या संख्येने आपण पाहतोय. थोड्याच वेळामध्ये थोड्याच अवधीमध्ये उरण मतदारसंघाचे आमदार महेशजी बालदी साहेब या ठिकाणी येण्याची आपण वाट पाहत आहोत सर्व मंडळी. आणि पहिलं सत्र समाप्त झालं. पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या टोटल 26 आणि 30 चेंडूमध्ये गरज आहे ते 27 धावसंख्येची. 30 बॉल 27 धावसंख्येची गरज. तत्पूर्वी आपण बोलूया माऊली डीजे नवनाथ कोंडिलकर यांच्याकडे.
आहोत दुर्वांकूर हा सामना एन्जॉय करत आहेत या कासपच्या भव्य दिव्य अशा मैदानावरती महागुरुंनी टीके मारली आपण जर पाहिलं असेल सलामी ते नुसतं समालोचन करत नाहीयेत ते फलंदाजी आणि गोलंदाजी सुद्धा अतिशय चांगली दर्जेदारीची आपण पाहिले त्याची फलंदाजी गोलंदाजी आणि महागुरूंचा आपण बर्थडे सेलिब्रेशन ज्यावेळेस अचानकच्या मैदानावरती सर्व 40+ सगळ्या टीम्स देखील त्या ठिकाणी होत्या एक आगलं वेगळं बर्थडे सेलिब्रेशन त्या ठिकाणी आणि बुवानी 11 वाजेपर्यंत 4 ड्रेस चेंज केले ना 11 वाजेपर्यंत 4 ड्रेस त्यांनी बदलले होते महागुरू आमचे महागुरू संतोषजी चौधरी त्यांचे आम्ही स्वागत करत आहोत बबलू परदेशी पाण्याचा देखील ते ठेका धरला होता अशी कोलगीत आपण पाहिलं असेल वासुदेव सर मॅच थांबवायला सांगितलं 5 मिनिटं जरा वेट करा वेट थांबवायला सांगितलं डी
सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट केलं आहे मिस्टर 360 डिग्री. नावातच खरं आता आपण पाहिलं असेल 360. आणि तशीच कामगिरी केल्या पहिल्या चेंडूवरती आणि पहिल्या चेंडूवरती आलेल्या आता 2 धावा सावध पवित्रा घेतलाय. परिस्थिती जशी परिस्थिती तसा खेळ. असुर एक चेंडू जमीन लगतचा हा फटका आपण पाहतो. कार्पेट लेवलचा फटका, स्ट्रेट डायचा फटका. अखिल यांचा एकच धाव या चेंडूवरती मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती आली 2 धावा, दुसऱ्या चेंडूवरती आली 1 धाव. 30 बॉल 27 धावसंख्येचा. आणि महागुरु सांगतात की या ठिकाणी रसायनीचा भरत लॉर आहे आणि मुंबईच्या भल्या भल्या गोलंदाजाचे खऱ्या डोकेदुखी ठरणारा मयूर पाटील या चेंडूवरती आपली आक्रमकता सादर करत असताना या चेंडूला फक्त दिशा दिली आहे. स्क्वेअर लेग मधून जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4 धावसंख्येसाठी चौकार. आमदार साहेबांची आपण सर्व आतुरतेने वाट पाहतोय. थोड्याच वेळामध्ये मला सगळ्या ठिकाणी आमदार येतील अशी आम्हाला या ठिकाणी आत्ताच माहिती मिळाली आहे. 7 धावा लागले धावफलकात. 20 धावसंख्येची आता गरज आहे. आज मॅच मात्र जबरदस्त झालीत. चांगल्याशा ठसन आपण शेवटच्या चेंडूपर्यंत पाहिल्या. फक्त 1-2 मॅच आपण पाहिल्या असेल वन साइडेड झाल्या. नंतर मात्र सगळ्या मॅच आपण पाहिल्या कट्टोकट इथे पाहायला मिळाल्या. शुभम नाही खऱ्या तर ह्या मॅच मध्ये त्याची बॅट बोलायला हवी होती. कारण का 2 मॅच मध्ये अक्षरशः आपण पाहिलं असेल ना त्याच्या बॅटच्या साहाय्यानं एज लागले. या चेंडूवरती मात्र मयूर पाटील या फलंदाजाला मात्र आपण पाहिलं असेल चांगलासा झेल टिपलाय. तंबूच्या रस्त्याला येतील पॅव्हलियन मध्ये परतलेत मयूर पाटील. नव्हते चारा चेहर तेव्हा होते पंढरपूर. अतिशय चांगलासा संगीत डीजेच्या माध्यमातून नवनाथ डीजे. आता मात्र आपल्या भात्यातली ठेवणीतली अशा आता वाऱ्या मात्र आपण पाहिले असेल आळंदीची वारी संपली, पंढरपूरची वारी संपलेली आहे. मात्र या तिन्ही सांजेची आता वेल जी सुरू आली ना त्याच्यानंतर आता भक्तिगीताकडे आता वळलेत आमचे नवनाथ डीजे चे मालक, माऊली डीजेचे मालक नवनाथ कोंडिलकर. धावफलकावरती 14 धावा. सामना जवळजवळ आपण पाहिलं असेल विनाशकारी विपरीत बुद्धी. गरज नसताना सरळ बॅटच्या साहाय्याने चांगल्या धावा येत होत्या आणि माणसाचं गणितच नसता विनाशकारी विपरीत बुद्धी तिथं विकेट देऊन गेली आहे ती मोपाडवाडी संघाला. मनीष सॉरी क्षमा असावी कारण का फ्रीजचा चेंडू आमच्या लक्षात आला नाहीये आणि कदाचित का त्या ठिकाणी प्रयत्न केला नसतं त्याने फ्रीजचा चेंडू नसता तर. आता स्ट्रायकर एंड होती अखिल 360 जसं त्याला नाव दिले ना तशी मात्र आपण पाहिले असेल फलंदाजी करत असतात. मयूर पवार 14 धावा लागली धावफलकावरती. अखिल स्ट्रायकर एंड होती तर गोलंदाज जवळ पाहतो मयूर. 13 धावसंख्येची असूनही गरज आहे. चेंडू बरेचसेच बाकी आहेत. 5 ओव्हरची मॅच. अखिल या चेंडूवरती आक्रमण करत असताना शुभम या चेंडूला चांगला गॅदर करतोय. प्रिन्स येलूर आपण बघतो एकता मोफाडावाडी आणि त्यांच्या विरोधात न्यू गोल्डन पोस्त्री.
या संघाचे पुरस्कर्ते देखील आपण पाहिले असेल. या संघाला सपोर्ट करण्यासाठी आमचे हिसांबेचे ही उपस्थित आमचे राज मापदे असतील, कल्पेश माळुसरे. हा सुंदर चेंडू डॉट बॉल, डॉट गेंद के ऊपर कोई नंबर नाही लिखा हुआ. चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये आपण आता सुरू होतो आता पाहिलाय. आणि जर का इथून एखादी विकेट आली ना तर पुन्हा एकदा सामन्यामध्ये परतण्याची संधी मिळेल. मात्र एक दोन चौकार षटकार आले तर हा सामना पोसरी संघ आपल्या बाजूनं नक्कीच विजयाच्या दिशेनं वाटचाल करेल किंवा शिक्कामोर्तब करेल. डॉट बॉल, डॉट गेंद के ऊपर कोई नंबर नाही लिखा हुआ. बबलू परदेशी या ठिकाणी गोलंदाजाला प्रोत्साहित करतायत. हा सुंदर चेंडू, स्लोअरचा चेंडू, डायरेक्ट हिट. मागे पुढे बघायची भाषा नाही आहे. आणि हेच तर खऱ्या अर्थानं आपण पाहिलं असं त्यांचा क्रिकेट आहे. आणि गोटी नियम बरोबर पकडला जातोय. जर का चेंडू यष्ट्यावरती लागला असतं ना तर कदाचित अखिल याला परतावं लागलं असतं. आता तेच विचार केला मनीषला परतावं लागलं असतं. आता तेच विचार केलाय तो मोपाडवाडी संघाच्या सर्व खेळाडूनं, क्षेत्ररक्षकानं. रिव्हर्स दुधारी तलवार आणि षटकार. हलक्या हाताने चेंडूला सन्मान दिलाय. चांगला क्रिकेट आता बघा आपण पाहतोय अखिल आणि मनीष यांच्यामध्ये. चला आता आपण टी ब्रेक घेऊया किंवा आपण ड्रिंक ब्रेक. वासुदेव सर थोडासा आपण ब्रेक घेऊया, टी ब्रेक. मध्ये तसा ब्रेक असतो ना, आता एक ब्रेक आपण देऊया. चला तत्पूर्वी नवना डीजे. कुठल्याही गोष्टी आपण पाहिल्या असेल वेळेतच पार पडल्या पाहिजेत. दिलीप दादा सांगितलं का मॅच चालू करा. चांगली मॅच आहे, एवढं मोठं आयोजन आहे. 3 दिवस आपण पाहिलं असेल स्पर्धा आणि आयोजकाची खऱ्या अर्थानं आपण अशी सत्व परीक्षा आहे. दरवर्षी आपण ही स्पर्धा पाहतोय आणि दिलीप दादा पहिल्यांदाच मला या ठिकाणी या स्पर्धेसाठी तुम्ही ती संधी दिली आहे ना, तुमच्या मी ऋणी असेल 100%. आणि चांगली अशी स्पर्धा आपण एन्जॉय करतो. सर्व मंडळी, सर्व प्रेक्षक वर्गांचं आम्ही स्वागत करत आहोत. गेली कित्येक वर्ष आपण ही चावणे स्पर्धा, चावणे संघाची ग्रामस्थांची आपण मोठमोठी स्पर्धा पाहिली आहे. डेची स्पर्धा आपण पाहिलेली आहे. आणि मात्र या चेंडूवरती शुभम टच झाले तरी सांगितलं हा षटकार आहे. हे चांगलं खेळवृत्ती दाखवली.